नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील, रिक्षा संघटना। आणि आता हा रिक्षावाल्यांनी जरा व्हिडिओ ऐका आणि एकमेकाला शेअर करा की आता पासिंग ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला आता पावसाळ्यात हे कंपल्सरी तुम्हाला रिक्षांना हे पडदे लागत असतात। आणि जर तुमच्या रिक्षाला आता कालपासून पाऊस चालू झालेला आहे, पहिली धार पडली की हा कायदा लागू होतो की प्रवाशांच्या संरक्षणासाठी की भिजू नये म्हणून पडदे लावायचे असतात। त्याच्यामुळं तुमच्याकडे जर रिक्षांना पडदे नसतील आणि फिटनेस नूतनीकरणासाठी पासिंगला जर तुम्ही गेला आणि पडदे नसतील तर तो अधिकारी पासिंग हे नाकारू शकतो। आणि दुसरं म्हणजे वायपर, प्रत्येक रिक्षांचा वाहनांचा वायपर हा लागत असतो। पावसाळ्यात जरी तुमचा उन्हाळ्यात एखाद्या वेळी बंद असला तरी तसा काही प्रश्न येत नाही, परंतु पावसाळ्यात मात्र तुमचा वायपर हवा आहे। आता काही लोकांचा मोटरवाला पाईप असतो, तो वायपर काही रिक्षावाल्यांचा तो हातानं फिरवायचा असतो। हातानं फिरवायचा जरी वायपर असला तरी चालतो, परंतु वायपर हा तुम्हाला काचेला सुस्थितीत हवा आहे, हे मात्र कुणीही रिक्षावाल्यांनी विसरू नका। आणि प्रत्येकानं पासिंगला जाताना आपल्या हेडलाईट, आपले हँडब्रेक आणि गाडी सर्व सिग्नल लाईट वगैरे ह्या सर्व गोष्टी अपडेट करा। आणि आता मात्र पावसाळ्यात तुम्हाला पडदे हे लावणं बंधनकारक असतं, कंपल्सरी असतं। आणि आता प्रत्येकानं आजपासून पासिंगला जाणार आणि महाराष्ट्रातील सर्व रिक्षाचालकांनी आपले वायपर आणि पडदे हे मात्र लावणं गरजेचं आहे, नाहीतर मग ते अधिकारी तुमचं ते पासिंग नाकारू शकतात, हे मात्र विसरू नका। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।